नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 6. पर्णकुटीत जाऊन त्यांनी त्वरेने चूल पेटवली. त्यावर तांब्याच्या पातेल्यात पाणी ठेवले. गाठोड्यातून तांदूळ काढला आणि तो धुवून त्यांनी त्या पातेल्यात टाकला. त्यात त्यांनी सैंधव टाकले, हळद टाकली, काही कंदमुळे आणि फळे जी आंबट गोड चवीची होती ती लहान लहान तुकडे करून टाकली. थोडा सुका कच्चा मसाला कुटून टाकला. अशा प्रकारे मसाले भाताची सिद्धता होत होती. या मसाले भाताच्या रूपाने उत्तरेकडून आलेला तांदूळ, ब्रह्मगिरीवरील फळे, कंदमुळे यांच्या नात्याची वीण घट्ट होत होती आणि बाहेर वनवासींचे प्रश्न आणि गौतमांची उत्तरे असा कार्यक्रम सुरू होता. एकाने विचारले, तुम्ही कुठून आले? त्यावर उत्तर दिशेला हात करून गौतम म्हणाले, हिमालयाकडून, जिथे महादेवाचे घर आहे ना तिथून. म्हणून तुम्ही गाईला वासराला वाचवले ना? ते पण महादेवाचेच आहेत म्हणून. दुसरा प्रश्न. त्यावर गौतमांनीच प्रतिप्रश्न केला, तुम्हाला जर एवढे माहीत आहे तर मग तुम्ही गाय वासराला कसे काय खाऊ शकता? या प्रश्नाने सर्वजण भांबावले. त्या सर्वांनी कानाच्या पाळीला हात लावल्या आणि जीभ बाहेर काढीत नकारार्थी माना हलवल्या आणि जवळजवळ सर्वच जण आम्ही नाही बा असं म्हणू लागले. गौतम त्यांच्या प्रत्येक कृतीचे नीट निरीक्षण करीत होते आणि मनाने त्यांची संस्कृती वाचत होते. एवढ्यात एक जण म्हणाला, महाराजा, आम्ही असं कधी केलं नाही, पण आमची पोरं दुसऱ्या टोलीवाल्यांचे असं काय बाय शिकून येतात ते आम्हाला पत्त्यावी लागत नाही जी. स्वतःसाठी असे महाराजा संबोधन ऐकून गौतमांना मिश्किल हसू आले, पण तसे न दाखवता अचानक काहीतरी आठवल्यासारखे करून विचारले, अरे मी तर तुमची नावच विचारण्याचं विसरून गेलो. तुम्ही एक एक करून तुमची नावं सांगा बरं. असं म्हणून त्यांनी एकाकडे अंगुली निर्देश केला आणि तो गोंधळून म्हणाला, मी झिमा. लगेच दुसरा म्हणाला, मी दगडू, मी निळा, मी कालू, मी धोंड्या, मी देवा, मी गोट्या, मी चंदू, मी बांडा, मी सुरव्या, मी सावळ्या. या गोंधळात एक जण मात्र अंग चोरून दोन्ही गुडघ्यांना हाताने मिठी घालून बसला होता. तो आपल्या दोन्ही डोळ्यात गौतमांना साठवत होता. त्याला नाव सांगण्याचेही भान नव्हते आणि ही गोष्ट गौतमांच्या नजरेतून सुटली नाही. वयाने 15-16 वर्षाच्या दिसणाऱ्या त्या तरुणाला गौतमांनी पुन्हा विचारले, तू तुझं नाव नाही सांगितलंस? तसा तो भानावर आला आणि प्रश्नार्थक नजरेने गौतमांकडे पाहू लागला. त्याच्या शेजारी बसलेल्या देवाने त्याला हलवून म्हटले, तुझं नाव सांग महाराजाला. आणि तो गडबडून म्हणाला, मी पावशा. गौतमांनी पुन्हा नाव उच्चारले आणि त्याच्या नावाचे गौतमांना आश्चर्यही वाटले असावे. असे वाटून बांडा म्हणाला, जी महाराजा, ह्यो आम्हाला पावसात गावला म्हणून आम्ही ह्याचं नाव पावशा ठेवलं. पावसात गावला म्हणजे काय? गौतमांचा प्रतिप्रश्न. त्यावर भूतकाळात जाऊन 50शीचा बांडा म्हणाला, लई जुनी गोष्ट हाय महाराजा. धुवाधार पाऊस चालू होता. दुपारची वेळ असून बी रातीवाणी अंधारलं होतं. तसल्या पावसात आम्ही 2-4 जण झाडाच्या आडोशाला उभं होतो. आम्हाला माहीत होतं की पावसात झाडा आड उभं राहिल्यानं धोका होतो, पण काय करणार? पावसाचा जोर इतका होता की वाटच सापडत नव्हती. आता आपले डोळे आणखी मोठे करून भुवया उंच करून तो पुढे म्हणाला, अशा पावसात महाराजा एकदम जोरात बिजली कडाडली आणि तिच्या चांदण्यात दुसऱ्या झाडाखाली एक बाई पडलेली दिसली. आम्ही सगळेजण घाबरलो आणि पळतच तिकडे गेलो. तर पुढं पाहतो काय, त्या बाईला बाल झालेलं. तिला हलवून पाहिलं तर ती मरून पडलेली आणि पार जोरात केक काटतंय. आम्ही झटकून एक बारीक दगड घेतला आणि त्याची नाल ठेचली. पोरगं पोटाला लावलं आणि पळत सुटलो. वाटत एक झोपडं लागलं, त्यात घुसलो. तिथं शेकोटी पेटेल होती. एक म्हातारी शेकत बसली होती. तिच्या हातावर पोरगं ठेवलं तशी ती खेकसली, कुठून आणला? जेव्हा तिला सगळं खरं सांगितलं तेव्हा तिनं पटकन पोराला कोरडं करून शेक दिला. खोपटाच्या कोपऱ्यात शेरडी उभी होती.
म्हातारीनं पोरगं माझ्याकडे दिलं, सोतानी शेरडी पिल्ली आणि शेरडीच्या दुधाची नरोटी पावसात धरली. पावसाचं पाणी दुधात पडल्यावर म्हातारीनं पोर मांडीवर घेतलं आणि तागाच्या चिंदीने पोराच्या तोंडात दूध पिल्लं आणि म्हणती कशी, एवढ्या पावसात टिकला रो माझा पावशा. आणि तेव्हापासून हा पावशा झाला. एव्हा ना देवी मागे येऊन उभ्या होत्या. त्यांनी संपूर्ण हकीकत ऐकली होती. त्यांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. गौतमही आर्द्र झाले होते. त्यांनी विचारले, पण मग याला कुणी मोठा केला? सगळ्यांनी मिळून. इतका वेळ एक शब्दही न बोललेला पावशा म्हणाला. त्याचा आवाज भरून आलेला होता. वातावरण हलके फुलके करण्यासाठी देवी म्हणाल्या, अरे वा, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. महादेव तुमच्यावर प्रसन्न झाला असेल, कारण त्याला आवडेल असंच तुम्ही काम केलं. आणि पुढे कुणी काही म्हणायच्या आत त्या म्हणाल्या, चला आता उठा आणि झऱ्याखाली हातपाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी प्रसाद केलाय, तो खायला चला. या अनपेक्षित आमंत्रणाने त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह गौतमांनी पाहिले आणि ते म्हणाले, उठा उठा, एवढा काय विचार करताय? मी तुमचा भाऊ नाही का? आणि या नात्याच्या बंधाने ब्रह्मगिरी सुखावला. झऱ्याकडून येताना गौतम विचारच करीत होते, अहिल्याने काय बरे प्रसाद केलाय, कारण सोबत आणलेले तर मोजकच शिल्लक आहे आणि 10-12 जणांना पुरेल असं काय असेल. विचारांना बाजूला सारत त्यांनी सर्वांना स्वतः मागून येण्यास खुणावले. पुढे जाऊन पाहतात तो देवींनी कर्दळीच्या पानावर मसाले भात वाढलेला, सोबत आवळ्याचा मोरावळा, भाताच्या मधोमध पळीने आळं करून त्यात घृत वाढलेले. बरं, बसण्याची ही व्यवस्था देवींनी अशी केली की गौतमांच्या उजव्या हाताला 6 जण आणि डाव्या हाताला 6 जण अशी सर्वांची तोंडे एकमेकांसमोर केलेली. त्यामुळे गौतमांच्या खाण्याच्या पद्धतीचे सर्वांना अनुकरण करता आले. गौतमांनी प्रथम चित्रावली काढली आणि आता आपण काय करायचे असा संभ्रम त्या सर्वांच्या मनात निर्माण व्हायच्या आत गौतम म्हणाले, तुम्ही काही करू नका, फक्त असे हात जोडून बसा. मी आपणा सर्वांच्या वतीने मंत्र म्हणतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हात जोडले. समोर वाफाळलेला सुगंधी मसाले भात आणि गौतमांचा ओम भूपते स्वाहा, ओम भुवनपते स्वाहा, ओम भूतानां पते स्वाहा हा स्वर. आणि तरीही ते संयमाने हात जोडून बसले याचे देवींना कौतुक वाटले. गौतमांकडे भारावलेल्या नजरेने बघणारा पावशा त्यांच्या नजरेतून सुटला नाही आणि त्या अमृततुल्य स्वादाचा पहिला घास घेताच आश्चर्य मिश्रित आनंद त्या सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला. सुंदर, स्वादिष्ट, चविष्ट वगैरे शब्द त्यांना माहीत होते की नव्हते कुणास ठाऊक. पण देवी दुसऱ्यांदा वाढायला आल्या तेव्हा नको नको वगैरेचा समोपचार कोणीही केला नाही. प्रत्येक घासाचे चरवण हे परकेपणाचे आपुलकीत, संकोचाचे निसंकोचात, शंकेचे निशंकेत रूपांतर करीत होते. आणि म्हणूनच मध्यम वयाच्या धोंड्याने विचारले, महाराजा, आम्ही काय खातोय? त्याचा प्रश्न सुधारित चंदू म्हणाला, म्हणजे माय, हे काय हाय? लय चवदार हाय. आणि हसत हसत देवींनी तांदूळापासून मसाले भात कसा तयार झाला ते सांगितले. गौतमांनी विचारले, हा तांदूळ इकडे मिळतो? त्यावर एक जात सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. ठीक आहे, आपण तो इकडे पिकवू, गौतम स्वतःशीच म्हणाले. आणि सर्वांचे खाऊन झाले याची खात्री करून स्वतःचे पान स्वतः उचलले. सर्वांनी त्यांचे अनुकरण केले. थोड्या अंतरावर एक खड्डा खणलेला होता. त्यात पाला पाचोळा, रोजची जेवलेली पाने, कपिला, कस्तुरीचे शेण, गवत टाकलेले होते. गौतमांनी स्वतःचे पान त्यात टाकले आणि इतरांनीही त्यांचे अनुकरण केले. सर्वजण पुन्हा झऱ्यावर जाऊन तोंड हातपाय धुवून पर्णकुटीकडे निघाले. येताना बांडा म्हणाला, महाराजा, तुम्ही एकले राहण्यापरीस जर खाली पायथ्याला आले तर? त्यावर गौतम म्हणाले, आम्ही पायथ्यालाच राहणार आहोत, अगदी तुमच्या बरोबर, पण आत्ता नाही, आणखीन काही दिवसांनी. खरंच महाराजा? सर्वजण आनंदाने म्हणाले. होय, अगदी खरं. चला र, खाली समदे वाट देखत असतील, सुरव्या म्हणाला. तुमच्या मनाला येईल तेव्हा इथे लगेच यायचे. काय? देवींनी आज्ञावजा आग्रह केला. त्या आपुलकीने आनंदित झालेले सर्वजण पुन्हा दोघांच्याही पाया पडले आणि निरोप घेऊन डोंगर उतरणीला लागले. पण का कुणास ठाऊक पावसा मात्र मागेच रेंगाळला. धन्यवाद.